नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे जिल्हा परिषद भरती संदर्भात जी जाहिरात आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आरोग्यसेवक 40% आणि 50%, त्याच्यानंतर आरोग्यसेवक महिला आणि ग्रामसेवक या पदाचे वेळापत्रक जे आहे ते काय केलं की प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणीचे हे वेळापत्रक आलेले आहेत. त्याच्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम त्याच्यानंतरनं औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यासाठी हे वेळापत्रक आलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही हे नॉन पेसासाठीचे आहेत. तर हेल्थ वर्कर जे आहे आरोग्यसेवक याच्यासाठी टोटल बघा 96,882 एवढे ॲप्लिकेशन आलेले आहेत अप्रॉक्सिमेटली आणि त्याच्यामध्ये बघितलं तर 10, 11 आणि 12 या तारखेला काय की परीक्षा होणार आहेत. टोटल 9 शिफ्टमध्ये हे पेपर होणार आहेत. त्याच्यानंतरनं हेल्थ वर्कर मेलमध्ये जे होतं फवारणीसाठीचे त्यासाठी 78,754 एवढे ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि हे 13, 14 आणि 15 जूनला हे परीक्षा होणार आहे. 8 शिफ्टमध्ये पेपर होणार आहेत. त्याच्यानंतर बघा हे आहेत की ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ही आहे. तर याच्यामध्ये बघू शकता की आरोग्यसेवक महिला या पदांसाठी आहे. तर याच्यासाठी 27,818 एवढे ॲप्लिकेशन आहेत. 16 तारखेला 2 शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. ग्रामसेवकसाठी बघू शकता तर ग्रामसेवकमध्ये 1,35,171 एवढे ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि 16, 18, 19, 20 आणि 21 या तारखेला ही परीक्षा होणार आहे. टोटल 12 शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. तर ही माहिती होती. तर आता तुम्हाला आज 22 तारीख आहे, तर तुम्ही बघा की ऑलमोस्ट एखाद महिना आहे. 1 महिन्यापेक्षा कमी वेळ आहे ग्रामसेवकसाठी आणि बाकीसाठी 10 तारीख म्हणजे ऑलमोस्ट 12-22 दिवस काय केलं की बाकी आहेत. 8 दिवस इथून आणि पुढचे 10 दिवस म्हणजे टोटल जर बघितलं तुमचे तर 18 दिवस बाकी आहेत असं बघू शकता. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.